ज्योतिषतज्ञ त्यांची बघा आजार होतेच. सुंदर बघा कुंडली त्यावेळेला काढली आणण्यात आली होती. सर्व कुंडली बघा जुळल्यानंतर संपूर्ण बघा त्याने ज्योतिष भविष्य बघा सुद्धा बघा त्या ठिकाणी लिहिलं गेलं. आणि एकाच वाक्यात की त्या आजोबाने बघा बाबाजींचं भविष्य काय सांगितलं बघा. एकाच वाक्यात काय सांगितलं म्हणजे बघा हे बाळ जिथे बघा हे बाळ जिथे जाईल तिथे लोकांचं काय करेल म्हणे कल्याणच काही बघा. असं बघा काय केलं बघा भविष्य ते आजोबाने बघा त्यावेळेस बघा लहानपणीच वर्तवलं गेलं आहे. आणि नंतर त्या बाळाचं नाव काय ठेवलं नामकरण विधी लक्षात घ्या. आणि मग नामकरण विधीचा बघा त्यांना सोहळा करण्यात आला. आणि जन्मराशीनुसार वृश्चिक बाबांच्या जन्माची वेळची होती म्हणून वृश्चिक राशीनुसार त्याला बाबांचं नाव जन्माला काय ठेवण्यात आलं. जय जय नारायण नारायण तुष्टावप्रत भूत्वा देवादिदेव जनान बघा. जनान नावाचं काय महिमा आहे जो मार्कंड विषयी बघा आपल्या सूत्रामध्ये म्हणून केलाय. असं बघ पाहुणे म्हणजे म्हणतात ज्यांच्या मुखी जनार्दन आमचं मोठं होऊ लागलेलं आहे. म्हणतात मुलाचे पाय पाण्यात दिसतात. त्याबरोबर बाबाजी लहानपणीच काय करायचे कुठे जायचे तिथे संगमा काय कोणती नदी आहे शिवना नदी आणि कोणती दुसरी कोणती एक नदी बघा त्या ठिकाणी आहे त्यात संगम आहे. आणि त्या संगमावर बाबाजी जायचे आणि लहानपणीच काय करायचे काय तयार करायचे बघा शिवलिंग बघा बाबाजींचा आता शिवलिंग बघा त्या नदीमध्ये बघा तयार करायचं काम चालू आहे. जर टाळी वाजून बघा तो प्रसंग बघा आमच्या या ठिकाणी बालक विद्यार्थी आमचे जनार्दनजी त्या ठिकाणी प्रसंग तुमची शिवभक्ती की बाबाजीचं बघा त्या ठिकाणी शिवलिंग तयार करण्यात आलेलं आहे. आणि मग त्या शिवलिंगाला पूजा बघा बाबाजी सुरू झाले. मग बाबाजी काय करायचे त्याने एक झाड बघा झाड होतं झाड त्या झाडाचं बघा पान तोडलं बाबाजींनी लहानपणीच. आणि बघा त्या इंडोरबाई त्या बघा भोळा शंकराला कोणती आवड होती. हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची